हाय हॅलो नमस्कार. मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण टोमॅटो स्पंज डोसा बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. आपण 1 वाटी मीडियम साईजची घेतलेली आहे. तो बारीक रवा घेतलेला आहे 1 वाटी, अर्ध्या वाटी गव्हाचं पीठ, 2 टोमॅटो लाल बुंद असे घेतलेले आहेत, कोथिंबीर, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 चमचे दही, 1 चमचा जिरं, खाण्याचा सोडा अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, काश्मीर रेड मिरची पावडर. आता आपण चटणीसाठी लागणारे साहित्य पाहूया. आपण चटणी बनवणार आहोत, त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाणे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, साखर, कढीपत्ता, लसूण, मीठ, मोहरी आणि दही. आता आपण एक मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सर्व साहित्य टाकून घेणार आहोत. टोमॅटो, लसूण, आलं, जिरी, आपण रवा घेतलेला आहे बारीक, तो पण, गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, त्याच्यामध्ये लाल काश्मीरी मिरची पावडर, 2 चमचे दही आणि 1 पेला आपण पाणी घालून घेणार आहोत आणि ते असं छान असं मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आता हे छान असं झालेलं आहे. आपलं हे बॅटर घट्टसर झालेलं आहे. आपण आता तुम्ही आवडीनुसार तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता. आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत सर्व असं बॅटर. ते बॅटर काढून घेतल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. त्याच्या अगोदर आपण खाण्याचा सोडा घालणार आहोत. त्याच्यामध्ये आपण सोडा घातल्यावरती त्याच्यावरती भांडं विसळून जे पाणी राहिलेलं आहे ते आपण त्याच्यावरती घालणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत. अगोदर त्याच्यामध्ये आपण सोडा मिक्स करून घ्यायचा. आता आणखीन असं पाणी लागत आहे, आपण त्याच्यामध्ये आणखीन पाणी घालणार आहोत थोडंसं आणि छान असं बॅटर बनवून घेणार आहोत. अशाच टाईपमध्ये आपण बॅटर बनवून घेणार आहोत. सर्व एकसारखं मिक्स करून घ्यायचं. आता छान असं मिक्स करून झालेलं आहे. कोथिंबीर घालून घ्यायची. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये व्हेजिटेबल भाज्यासुद्धा घालू शकता, शिमला, गाजर, अजून तुम्हाला कांदा वगैरे आवडत असेल तुम्ही तो पण घालू शकता. पण आपण प्लेन बनवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण तवा घेतलेला आहे गॅसवरती. त्या तव्याला छान असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे बॅटर आपण छान असं पसरवून घ्यायचं. जास्त पण नाही, मीडियम साईजचं पसरून घ्यायचं. स्पंज डोसाला जाडसरच असतो, त्याच्यासाठी आपण पसरून घ्यायचं. वरतून कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. तुम्हाला जर नसेल आवडत तुम्ही प्लेन बनवला तरी चालेल. आता हा डोसा आपण एक साईड त्याची छान अशी सुकवून द्यायची. आता छान असं झालेलं आहे. आपण आता हा डोशाला पलटी मारून घेणार आहोत आणि छानपैकी असे डोसे बनवून घेणार आहोत. चटणी बनवून घेणार आहोत. आता आपण त्यासाठी मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, शेंगदाणे घेतलेले आहे 2 चमचे, ते शेंगदाणे त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि शेंगदाणे नसेल वापरायचे तर तुम्ही त्याच्या जागेवर खोबरं पण वापरू शकता. चवीनुसार मीठ, चव बॅलन्स करण्यासाठी आपण साखर, 2 चमचे दही आणि आपण अगोदर ते तसंच बारीक करून नंतर पाणी घालून ते छान असं बारीक करून घेणार आहोत. त्याच्यासाठी फोडणीसाठी आपण फोडणी पात्र ठेवलेलं आहे चटणीला फोडणी देण्यासाठी. त्याच्यात 1 चमचा तूप, 1 चमचा मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्ता पण छान असा आपण त्याला तडका मारून घ्यायचा, छान असा परतून घ्यायचा. त्याच्यानंतर आता आपलं हे छान असं बारीक करून झालेलं आहे पाणी घालून. आपण ते चटणीचं सर्व बारीक करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जी फोडणी बनवलेली आहे ती घालून घेणार आहोत. फोडणी घालून घेतली की आपण ती छान अशी तुपाच्या भांड्याला मिक्स करून चोळून घेणार आहोत. मिक्स करून घ्यायची. तुम्हाला नको असेल तुम्ही नुसती फोडणी घालू शकता त्याच्यामध्ये. आता आपलं टोमॅटो स्पंज डोसा तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.